नमस्कार. बोलबिडूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वात इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे ती पश्चिम बंगालची. किंबहुना भारतातल्या विशेषतः विंध्यच्या वरच्या उत्तर भारतातल्या सर्व देशाचं लक्ष हे ममता दीदींचं काय होणार, तिथे भारतीय जनता पक्ष काय करणार याकडे सर्वात जास्त लागलेलं आहे. तामिळनाडूची निवडणूक सुद्धा महत्त्वाची असली तरी ती मुख्यतः दक्षिणेतल्या भागासाठी आहे आणि तिथे भारतीय जनता पक्ष फार द्वेषाने रणांगणात उतरत नसल्यामुळे तिथे लोकांना इंटरेस्ट उत्तर भारतातल्या फार कमी आहे. बंगालचं तसं नाही. बंगालमध्ये जवळपास 2014 पासून भारतीय जनता पक्ष द्वेषाने तिथली निवडणूक लढवत आहेत. बंगाल कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल आपण कालही बोललो. एक गोष्ट अशी दिसतीये, की बंगालमध्ये यावेळे आपल्याला पूर्ण सत्ता मिळेल की नाही याबद्दल भारतीय जनता पक्षातच थोडी शंका आहे. किंबहुना त्यांचं टार्गेटही त्यांनी थोडं कमी ठेवलंय. मागच्या जागा ज्या त्यांना 77 जागा मिळाल्या होत्या, त्या वाढवत 100 पर्यंत गेल्या तरी पुरतील. ममता बॅनर्जींना सत्तेवरून पायउतार करणं हे आत्ता तरी आपल्याला शक्य नाही. अशा पद्धतीची एक भावना भारतीय जनता पक्षात असावी, असं त्यांच्या नेत्यांच्या जी काही बोलणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजतात, त्यातनं लक्षात येतं. बंगालला हिंसाचार नवीन नाही. किंबहुना बंगालमधली निवडणूक ही कायमच हिंसाचाराच्या सावटाखाली झालेली आहे. अगदी पहिलं काँग्रेस सरकार होतं तेव्हापासनं, नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे तर गुंडच असायचे आणि त्याच्यात खूप मारामाऱ्या व्हायच्या. ममता बॅनर्जींनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जी एक पद्धत होती, म्हणजे कार्यकर्त्यांना एक प्रकारे त्यांचे दबंग कार्यकर्ते सगळीकडे असत, तीच अवलंबिली आणि 2000 म्हणजे गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी त्या पद्धतीनेच राज्य करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा तिथे हिंसाचार उसळला. 2021च्या निवडणुकीनंतरही उसळला. निवडणूक जाहीर झाल्यावर, निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर हिंसाचार होणं हे बंगाली माणसाला काही नवीन वाटत नाही. काल निवडणुका परवा जाहीर झाल्या. काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षामध्येच हिंसाचाराचा धुमाकूळ सुरू झाला. हिंसाचार म्हणजे अगदी भोसकाभोसकी झाली असं नाही, पण कार्यालयं जाळणं किंवा तिथल्या प्रतिमांची तोडफोड करणं, हे थोडक्यात म्हणायचं तर बंगालच्या दृष्टीने हे किरकोळ घटना आहेत, आपल्याला मोठ्या वाटल्या तरी. तरी त्या लगेचच भारतीय जनता पक्षात व्हायला लागल्या. याचा एक अर्थ असाही निघतो, की भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या गेल्या वेळेपेक्षा कदाचित वाढलेली असावी. कारण जो पक्ष सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता असते, तिथे अशा घटना घडण्याचं प्रमाण, कारण अस्वस्थ कार्यकर्ते किंवा अस्वस्थ डोकी ही फार मोठी असतात त्या पक्षाकडे आलेली आणि त्यामुळे अशा पद्धतीचे गडबडी होऊ शकतात. जसं आपल्याला महाराष्ट्रात अनेकदा दिसलं, हिंसाचार नाही कधी महाराष्ट्रात झाला, पण वादविवाद मोठ्या प्रमाणात झाले, ते भारतीय जनता पक्षाकडे झाले. कारण भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता महाराष्ट्रात जास्त होती. मी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचं म्हणतोय. तोच प्रकार बंगालमध्ये आहे. पण बंगालमध्ये खूप इंटरेस्टिंग आणखी गोष्टी होत आहेत. जरी मी सुरुवातीला म्हटलं, की ममता बॅनर्जींना सत्तेवरून पायउतार करणं हे फारसं सोपं नाही. हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं असलं, तरीसुद्धा ममता बॅनर्जींना सुखासुखी विजय मिळवून द्यायचा नाही, याबद्दल मात्र ते तत्पर आहेत. आणि याचं उदाहरण म्हणजे सुधेंद्रू अधिकारी, जे याचे ममता बॅनर्जींचे एकेकाळचे कट्टर समर्थक, किंबहुना एकेकाळी ममता बॅनर्जींचा उजवा हात असे समजले जाणारे, त्यांना भारतीय जनता पक्षाने नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागी तिकीट दिलेलं आहे. त्या 2 जागा महत्त्वाच्या का? तर नंदीग्राममध्ये सुधेंद्रू अधिकारींनी मागच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव केला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ममता बॅनर्जींचा जो पॉलिटिकल राईज आहे किंवा सत्तेच्या दिशेने त्यांची जी वाटचाल सुरू झाली, ती नंदीग्राममध्ये नॅनोच्या विरोधात केलेल्या आंदोलनातनं झाली आणि त्या आंदोलनाचं सर्व नियोजन हे सुधेंद्रू अधिकारींनी केलं होतं. ते खूपच तेव्हा त्यांच्या जवळचे होते. किंबहुना त्यांचे
उजवा हात म्हटलं तसं पक्ष चालवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. पण पुढे ममता बॅनर्जींनी आपला भाचा अभिषेक बॅनर्जी याला जवळ करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना असं लक्षात आलं, की या पक्षात आपल्याला फार मोठं काही वरची पदं मिळणार नाही किंवा यश मिळणार नाही किंवा स्पेस मिळणार नाही. म्हणून ते 2020मध्ये भारतीय जनता पक्षात आले आणि 21च्या निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावून नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला. मग ममता बॅनर्जींनी भवानीपूरमध्ये पोटनिवडणूक लढवली, जी कलकत्त्याच्या परिसरात आहे, जो ममता बॅनर्जींचा गड मानला जातो आणि त्या तिथून विजयी झाल्या. आता सुधेंद्र अधिकारींना भारतीय जनता पक्षाने नंदीग्राम आणि भवानीपूर दोन्ही ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. किंबहुना भवानीपूरमध्ये सुधेंद्र अधिकाऱ्यांचं कार्यालयही सुरू झालं, थाटण्यात आलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाने फार आधीपासून त्याची तयारी केली होती. तर ममता बॅनर्जींना भवानीपूरमध्येही पकडून ठेवायचं आणि नंदीग्राममध्ये जी आपली सीट आहे ती कायम ठेवायची, अशी स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्षाने आखलेली दिसतीये. अर्थात भवानीपूरमध्ये सुधेंद्रना तिकीट दिलं म्हणून ममता बॅनर्जींचा लगेच पराभव होईल किंवा त्या अन्य राज्यात फिरता येणार नाही असं म्हणता येत नाही. कारण ममता बॅनर्जी गेल्या जवळजवळ वर्षभर प्रचार करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, जिथे त्यांना कमी मतं मिळाली किंवा ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, तिथेही त्या आवर्जून जात आहेत. आणि ममता बॅनर्जींच्या लीडरशिपचं एक वैशिष्ट्य काय आहे, की सर्वसामान्य माणसाला त्या फार आपल्याशा वाटतात. म्हणजे त्या साध्या स्लीपर घालून फिरतात, पांढरी साडी नेसतात, सहज कोणाशी गप्पा मारतात बंगालीमधनं, चहावाल्याकडे जाऊन बसू शकतात. त्यांचा ऑरा नसतो. इतर नेते जसे स्वतःला वेगळं समजतात इतरांपासनं, असं त्यांचं काही नाही. त्यांचं वागणं बोलणं त्या पद्धतीचंच आहे. ॲग्रेसिव्ह आहेत, प्रचंड तापट आहेत, पटकन टोमणे मारतात किंवा शार्पली उत्तरं देतात. हे खरं असलं तरी जनतेला ते आपल्यातल्या वाटतात. त्यांनी दार्जिलिंगमध्ये तर इतक्या ठिकाणी प्रचार केला आहे. खरं दार्जिलिंगमध्ये फारसे लोक जात नसत पूर्वी. लेफ्टिस्ट म्हणजे जेव्हा CPMचं सरकार होतं, तेव्हासुद्धा ते नेते जात नव्हते. तिथेसुद्धा ममता बॅनर्जी आवर्जून जात आहेत. म्हणजे ज्या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत आपल्याला कमी मतं मिळाली, आपले पराभूत उमेदवार झाले, तिथे त्यांनी गेल्या वर्षभरापासनं आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये सुधेंद्र अधिकारी आले म्हणून ममता बॅनर्जी फार अडचणीत येतील अशी शक्यता नाही. पण ममता बॅनर्जी हे हे एक मिथ आहे, हे एक मिथक आहे बंगालमध्ये. ते तोडता आपल्याला येईल का, याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार आहे आणि त्यासाठी दुसरा एक खिलाडी त्यांनी आणलेला आहे, तो म्हणजे त्यांच्यातलाच घोष, दिलीप घोष. दिलीप घोष हे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. भारतीय जनता पक्षाचं पश्चिम बंगालमध्ये जे काही वर्चस्व म्हणा किंवा प्रभाव म्हणूया आपण, वर्चस्व नाही प्रभाव, हा जो निर्माण झाला त्यातला एक महत्त्वाचं कॅरेक्टर हे दिलीप घोष. दिलीप घोष हे भारतीय जनता पक्षाचे तिथले अध्यक्ष होते, राज्य पातळीवरचे. मुळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. अंदमानमध्ये त्यांनी 10 वर्ष प्रचारक म्हणून काम केलं होतं. नंतर अन्यही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. नंतर त्यांना भारतीय जनता पक्षात पाठवण्यात आलं आणि त्यांच्याकडे बंगालची जबाबदारी दिली गेली. हे दिलीप घोष हे 2019 मधली लोकसभा निवडणूक, ज्याच्यात भारतीय जनता पक्षाने अनपेक्षितपणे 18 जागा मिळवून मोठी कामगिरी केली. 21शी बंगालमधली विधानसभा निवडणूक, ज्याच्यात भारतीय जनता पक्षाने 77च्या वर जागा मिळवल्या. यामागचे कलाकार किंवा यामागची सगळी स्ट्रॅटेजी आखणारे आणि काम करणारे हे दिलीप घोष. परंतु मधल्या काळात दिलीप घोषांना बाजूला करण्यात आलं. ते ॲरोगंट आहेत, त्यांची लाईफस्टाईल जरा फॅशनेबल किंवा काय लॅव्हिश आहे, जे संघाला मान्य नाही किंवा अमित शहाना ते मान्य नव्हतं. ते स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप झाला. थोडक्यात म्हणजे अमित शहांबरोबर त्यांचं काहीतरी बिनसलं आणि त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. त्यांनी पक्षविरोधी काही कारवाई केल्या नाहीत, पण ते बाजूला राहिले. गेल्या वर्षी इंटरेस्टिंग म्हणजे त्यांचं लग्न झालं. वयाच्या 60व्या वर्षी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चांमधल्याच एका महिलेशी त्यांनी विवाह केला. तिचा तो दुसरा विवाह आहे आणि यांचा पहिलाच विवाह आहे. गमतीचा भाग म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये बंगालमध्ये एक सण असतो, की जिथे जावयांना बोलवून त्यांचं फार कौतुक केलं जातं आणि त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचं, बंगाली मिठाईचं एक मोठं जेवण ठेवण्यात येतं. तसं मागच्या वर्षी दिलीप घोष यांच्यासाठी त्यांच्या सासरकडच्या मंडळीने ठेवलेलं होतं. त्याच वेळी जेव्हा दिलीप घोष आपल्या घरात जेवण घेत होते, त्याच वेळी तिथून 10 किलोमीटरवर अमित शहा यांची रॅली होती.
पण दिलीप घोषना तिथे बोलवण्यात आलं नव्हतं. माजी अध्यक्ष असून हे मागच्या वर्षीचं सांगतोय. त्याच्यानंतर पंतप्रधानांच्या 2 रॅली झाल्या, मोठे सभा झाल्या, तिथेही त्यांना बोलवण्यात आलं नाही. परंतु परवा शनिवारी पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी जी एक मोठी रॅली घेतली ब्रिगेड मैदानावर कलकत्त्याच्या, तिथे त्यांना अतिशय सन्मानाने बोलवण्यात आलं. इतकंच नाही तर नरेंद्र मोदींनी आउट ऑफ द वे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. गप्पा काय मारल्या? तर तुम्ही विवाह केला तसं कळलं, त्याची मिठाई मला कधी मिळणार? असं त्यांना विचारलं. त्याच्यावर घोष म्हणाले, की निवडणूक झाल्यावर मी नक्की मिठाई पाठवेन. या पद्धतीचा संभाषण त्यांच्याबरोबर करण्याची वेळ भारतीय जनता पक्षाला आली, ज्याला त्यांनी एक वेळा बाजूला ठेवलेला होता. याच्यावरनं कळतं एकतर भारतीय जनता पक्ष हा थोडासा वीक विकेटवर उभा आहे, हा एक भाग, आणि आपल्याला ज्या आपल्या आधीच्या चुका केलेल्या आहेत त्या त्यांना दुरुस्त करायच्या आहेत. आणि ह्याच्यात महत्त्वाची भूमिका आहे ती आत्ताचे जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, नव्याने 25 मध्ये 7-8 महिन्यापूर्वी झालेले अध्यक्ष आहेत. सॉरी 25च्या जून किंवा जुलैमध्ये ते झाले होते. ते शामिक भट्टाचार्य हे पण प्रचारक आहेत. शिवाय सुनील बन्सल पुन्हा एकदा पश्चिम बंगालकडे संघाकडनं काम करतायत आणि धर्मेंद्र प्रधान पण आहेत. या मंडळींच्या लक्षात आलं की ही जुनी जी मोठी स्टालवर्ट ज्याला म्हणू, ज्यांनी भारतीय जनता पक्ष उभा केला, त्यांना परत पक्षात घेतलं पाहिजे, त्यांना पक्षाबरोबर कामाला लावलं पाहिजे. त्यानुसार दिलीप घोष हे इथे आले. दिलीप घोष यांना उमेदवारीही लगेच देण्यात आली. 21 लोकसभा निवडणुकीत ते हरले होते, कारण त्यांची मतदारसंघ त्यावेळी बदलण्यात आला होता. त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती, पण त्यानंतर त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, मी सांगितलं तसं. पण आता त्यांना सन्मानाने बोलवून त्यांना उमेदवारीही देण्यात आलेली आहे. याचा अर्थ आपल्यातली जी गटबाजी आहे ती संपवण्याचा भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न केला आहे. याशिवाय जे 77 उमेदवार त्यांचे निवडून आले, मागच्या वेळी आमदार जे झाले, त्यातल्या बहुतांश लोकांना पहिल्या यादीत तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे अस्वस्थता किंवा असंतोष फार वाढणार नाही याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष करत आहे. या दिलीप घोषांच्या बाबत आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाने हे लगोलग का केलं, तर मागच्या वर्षी जगन्नाथ टेम्पल संबंधी एक तिथे मोठा मेळावा किंवा एक समारंभ झाला. तिथे दिलीप घोष आणि ममता बॅनर्जी या बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारत होते. आणि त्यामुळे आता प्रचार तृणमूल काँग्रेसकडनं असा सुरू झाला आहे की दिलीप घोष यांना तिकीट दिलं तर आम्हाला काही आमचा काही आक्षेप नाही किंवा आम्हाला काही धोका वाटत नाही, कारण त्या ममता दीदींच्या ते बरोबरच आहेत. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे तिकडे आसाममध्ये हेमंत विश्व शर्मा असं सांगतात की आत्ताचे काँग्रेसचे तिथलेचे प्रभारी किंवा प्रमुख मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे उमेदवार आहेत गौरव गोगोई, त्यांचं तिकीट वाटप, त्यांचं अर्ध तिकीट वाटप मीच करतोय, ते माझेच मित्र आहेत सगळे तिकडे. तसंच इकडे तृणमूल काँग्रेस सांगते की भाजप कोणालाही तिकीट देऊन दे, त्यातले बरेचसे ममता दीदींचे आमच्या मित्रच आहेत किंवा ममता दीदींचेच ते उमेदवार आहेत. या पद्धतीचा प्रचार आत्तापासून तिथे सुरू झालेला आहे. दुसरी बाब म्हणजे इलेक्शन परवा निवडणूक जाहीर झाल्या काही तासात इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने ताबडतोब फतवा काढला आणि तिथल्या मुख्य सचिव ज्या म्हणजे पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या मुख्य सचिव यांना नंदिनी चक्रवर्ती, त्या खूप ममता बॅनर्जींच्या जवळच्या आहेत असं मानलं जातं, यांची आणि होम सेक्रेटरी गृह सचिव जगदीश प्रसाद यांची ताबडतोब बदली करायला सांगितली. ताबडतोब त्यांना म्हणजे त्याने दुसऱ्या जागी त्यांना पदभार द्या आणि ती जागा अशी असली पाहिजे की ज्याचा इलेक्शनशी संबंध नाही, निवडणुकीशी कोणताही संबंध नाही अशा जागेवर त्यांची स्थापना करा, पण हे निवडणुकीच्या कामात कुठेही असता कामा नये. हे दुपारी काल 3 वाजेपर्यंत याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश मुख्य निवडणूक आयोगाकडनं राज्य सरकारला गेला. याचा फायदा लगेच ममता बॅनर्जींनी उचलला आणि तो कसा उचलला हे इंटरेस्टिंग आहे बघण्यात. त्यांनी असं म्हटलं की नंदिनी चक्रवर्तींना का काढलं, याचं कारण त्या बंगाली आहेत आणि बंगाली लोक हे मोदी किंवा अमित शहा यांना पसंत नसतात. हा बंगालचा अपमान आहे. जे आपल्याकडे महाराष्ट्रात बोललं जातं त्या पद्धतीची बंगाली अस्मितेवरचा हा घाला आहे, म्हणून नंदिनी चक्रवर्तींना हटवलं. शिवाय हा महिलांचा अपमान आहे.
कारण मी मुख्यमंत्री महिला आहे, ह्या पण महिला होत्या, तर त्यांना बाजूला करणं हा महिलांचा अपमान आहे. नंतर होम सेक्रेटरी जे जगदीश प्रसाद आहेत, त्यांच्याबद्दल त्या असं म्हणाल्या, ते बंगाली नाही आहेत, ते बंगालच्या बाहेरचे आहेत. इथे ममता बॅनर्जींचा युक्तिवाद असा आहे, की हा कार्यक्षमतेचा अपमान आहे. ते अतिशय कार्यक्षम गृहसचिव आहेत. त्यांनी अतिशय चांगली लॉ अँड ऑर्डर ठेवलेली होती. त्या कार्यक्षमतेचा अपमान अमित शहानी यांनी केलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या पैलूतनं वेगवेगळ्या बाजूतनं ममता बॅनर्जी ही निवडणूक कशी लढवत आहेत हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी LPG सिलेंडरची सध्या जी टंचाई आहे यासंबंधी धरणं धरायला सुरुवात केली. आधी ते धरणं SIRच्या विरोधात होतं, नंतर LPG सिलेंडरबद्दल आलं. पण काल त्यांनी त्यात छोटा बदल केला. कारण आता कदाचित LPG सिलेंडरची टंचाई थोडी कमी होतीये. लोकांमधलं भय कमी झालं आहे. त्यामुळे कदाचित काही काळ तरी सुरळीत जाईल असं वाटतंय. त्याबरोबर त्यांनी LPG सिलेंडरची भाववाढ हा मुद्दा पुढे आणला, की 60 रुपयांनी भाव वाढवले. हा गरिबांवर अन्याय आहे. मुद्दा हा आहे, याच्यात बघण्यासारखी गोष्ट अशी आहे, की त्यांच्यासारखा हुशार राजकीय नेता कशा पद्धतीने आपला प्रचार बदलत नेतो आणि लोकांवर प्रभाव टाकतो. आता याला भारतीय जनता पक्ष कसं उत्तर देणार हे पण आपल्याला इंटरेस्टिंग ठरेल. शेवटचा तिसरा मुद्दा म्हणजे SIR. तिथे जे SIRची आत्ता प्रोसेस चालू आहे, अजूनही अनेक यांची मतदारांची त्यांना खात्री नाही आहे की आपल्याला मतदान करता येईल. ती यादी खूप मोठी आहे, काही लाखात आहे. त्याच्या सगळ्याची स्क्रुटिनी ही आता न्यायालयाकडनं चालू आहे, म्हणजे न्यायालयीन अधिकाऱ्यांकडनं चालू आहे, हायकोर्टाच्या देखरेखीखाली, आणि ते सुप्रीम कोर्टात ती यादी जाणार आहे. हा मुद्दा जनतेपर्यंत जातो की नाही, जनतेमध्ये हा मतदान करण्याचा ड्राईव्ह होतो की नाही, याबद्दल अद्याप खात्री नाही. वेगवेगळे जे सर्वे असं सांगतात की जनतेला हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही, कारण बहुतेकांना ज्यांना लक्षात आलं आहे की आपलं नाव मतदार यादीत आहे, त्यांच्या दृष्टीने तो मुद्दा संपलेला आहे. आणि ज्यांची यादीत नावं नाहीत त्यातल्या बऱ्याचशा जणांना माहिती आहे की आपण काही लायक नव्हतो, आपल्याला असंच मतदान मिळालेलं होतं, मतदानाचा हक्क मिळाला होता, त्यामुळे त्या फार तक्रार करण्याची शक्यता नाही. पण इंटरेस्टिंग याच्यात काय आहे, पुन्हा आपण ममता बॅनर्जींच्या भवानीपूरकडे येऊ. भवानीपूरमध्ये SIRमध्ये 45,000 नावं वगळली गेलेली आहेत, 45,000, आणि त्याच्यातली 14,154 नावांची स्क्रुटिनी होणार आहे. समजा ही 14,154 नावं पुन्हा मतदार यादीत आली, तरीसुद्धा 45,000 पैकी जवळजवळ 30,000 नावं त्यांच्या मतदारसंघातली वगळली जातील. आता ही तृणमूलची वगळली जातात का भारतीय जनता पक्षाची वगळली जातात, हा इंटरेस्टचा मुद्दा आहे. कारण SIR जरी ममता बॅनर्जी ओरडा करत असल्या तरी कदाचित तो त्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. कशामुळे तर मटुआ ही जी जात आहे, जी मुख्यतः सीमेवरती आहे, त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं खूप मोठं, त्याने आपलं बरंच काम गेली अनेक वर्ष केलेलं आहे आणि तिथले मतदारही त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ 30 मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. पण हे मटुआ जे आहेत ते मुख्यतः बांगलादेशातनं आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना जो CAA कायदा आला होता, म्हणजे सिटिझन्स अमेंडमेंट ॲक्ट, त्याच्या खाली त्यांना नागरिकत्व मिळेल यासाठी प्रयत्न केले. परंतु आता त्यांच्याकडे जुने कागदपत्र नसल्यामुळे, म्हणजे 70च्या आधीचे कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्यापैकी किती जणांची नावं वगळली जातात, आणि ती जर का मोठ्या प्रमाणात वगळली गेली तर त्याचा फटका भारतीय जनता पक्षालाही या रिजनमध्ये बसू शकतो, जिथे 21च्या निवडणुकीत त्यांना सर्वात जास्त जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे SIR हे जरी आपण सगळेजण प्रचार करत असले की केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून केलेला मोठा कट आहे लोकशाहीच्या विरोधात, तरी ते दुधारी अस्त्र झालेले आहे निदान बंगालच्या बाबत. ते जसं ममता बॅनर्जींना त्रास देऊ शकतं, तसंच ते भारतीय जनता पक्षाला त्रास देऊ शकतं. कारण अनेक मतदारसंघात मतदानात म्हणजे विजयाचं मार्जिन, विजयाचा फरक हा इतका थोडा आहे की SIRमुळे मतं कमी झाली तर दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसू शकतो. SIRमुळे कसा फरक पडणार आहे तो लक्षात घ्या, की ज्या मतदारसंघात असं आपण समजून चाला की विजयी उमेदवार फक्त 10,000च्या फरकाने निवडून आलाय किंवा 5,000च्या फरकाने निवडून आलाय, असे मतदारसंघ बरेच आहेत. अशा ठिकाणी, अशा मतदारसंघात समजा SIRमुळे 12 किंवा 15,000 मतदारांची नावं कमी झाली असतील, तर ही कमी झालेली नावं कुठल्या पक्षाची आहेत याच्यावर त्या उमेदवाराचा विजय ठरणार आहे.
आणि असं जसं मी आपले या भवानीपूरमध्ये म्हटलं, तसं अनेक मतदारसंघात होईल. त्यामुळे एस-आय-आर हे भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा कदाचित डोकेदुखी होईल आणि ममता बॅनर्जींसाठी किंवा टी-एम-सीसाठी सुद्धा डोकेदुखी होईल. परंतु टी-एम-सीसाठी डोकेदुखी होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे असं म्हणतात. कारण एक पश्चिम बंगालच्या संपूर्ण राज्याचा आपण विचार केला, तर अनेक सेक्टरमध्ये टी-एम-सी आत्ता मजबूत आहे आणि भारतीय जनता पक्ष काही ठिकाणी पुढे असला तरी अनेक ठिकाणी चाचपडतो आहे, असं इलेक्शन कमिशनचाच डेटा दाखवतो. म्हणजे इलेक्शन कमिशनचा जो एस-आय-आरचा डेटा आहे, त्याच्यात त्यांनी असं दाखवलेलं आहे, की जवळ-जवळ 60 मतदारसंघात किंवा 2700 बूथवर भारतीय जनता पक्षाचे बूथ मॅनेज करणारी माणसंच नव्हती. म्हणजे जे काँग्रेसबद्दल भारतीय जनता पक्ष अन्यत्र टीका करतं, की तुमचे बूथ मॅनेजरच नव्हते. महाराष्ट्रातही तसं म्हटलं गेलं. तिथे सुद्धा तसंच झालेलं आहे. त्यामुळे काही भागात भारतीय जनता पक्ष चाचपडतोय. हे लक्षात आल्यामुळेच त्यांना ही निवडणूक आपल्याला पूर्णपणे जिंकता येणार नाही अशी जाणीव होते. मात्र ममताचं मिथक जे आहे, ममता सर्व काय म्हणतात एक सर्वव्यापी आहेत अशा पद्धतीचं तिथे जे त्यांचं चित्र रंगवलं गेलंय, त्याला कुठेतरी तडा द्यायचा आणि अन्य नेत्यांनुसारच त्या एक राज्याच्या मुख्यमंत्री एवढ्याच त्यांचं वर्चस्व सीमित आहे, असं दाखवायचं. हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यतः अजेंडा आत्ताच्या घडीला दिसतो. पुढच्या महिन्याभरात प्रचार जसा जसा वाढत जाईल, तसं याबाबत आपण अधिक स्पष्टपणे काही बोलू शकतो. धन्यवाद.